आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे एक होममेड पिझ्झा म्हटला तरी पण चालेल बरं का, कारण आपल्याकडे जे जे घरामध्ये साहित्य असते त्याच्यामधूनच मी बनवलेला आहे। आणि एक शिळी चपाती उरलेली खास करून त्याच्यासाठी बनवला आहे बरं का। शिळी चपाती संपवायची होती म्हणून म्हटलं युनिक काहीतरी करूया। तर सगळ्यात आधी तर तवा तापवून घेतला, त्यावरती तेल पसरवून घेतलं आणि ह्यावर मी 2 अंडी फोडली, ती डायरेक्ट ह्यावरतीच फोडलं बरं का। आणि त्याचं जे येल्लो येल्लो भाग आहे का नाही ते उलटण्यानंच पसरवून घेतला। ह्यामध्ये वेगळ्या भांड्यामध्ये फोडून घ्यायची काही गरज नाही, असंच डायरेक्ट पसरवलं तरी पण चालतंय, ते सगळं मिक्स होतंयच। आणि बघू शकताय असं सगळं मिक्स झाल्यानंतर म्हणजे सगळं पसरून झाल्यानंतर ह्याच्या कडेनं थोडं थोडं तेल सुटलं, म्हणजे कसं पोळी व्यवस्थित आपली सुटेल तव्यावरून। आता यावरती मी शिळी राहिलेली चपाती होती की नाही ती ह्यावरती पालती घातल्या बघा, आणि अशी पलटून घेतलं तर बघू शकता पोळी व्यवस्थित चपातीला चिटकल्या। आता ह्यावरती मी काय म्हणतात त्याला, टोमॅटो सॉस आहे की नाही तो लावून घेतला आहे, थोडासा ग्रीन चिली सॉस पण लावून घेतला। आणि हे सगळं व्यवस्थित चपाती आणि पोळीला पसरवून घ्यायचं बरं का। काल चिकन करताना की नाही मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आणि त्यातली थोडीशी राहिलेली, म्हणून ती पण ह्याच्यावरतीच थोडी थोडी टाकून घेतली। आणि नंतर हे सगळं पसरवून घेतल्यानंतर ह्यावरती मी हिरवी मिरचीचं 2-2 भाग असं पातळ पातळ कट करून घेतलेलं ते ठेवले ती बरं का। माझ्याकडे सिमला मिरची नव्हती म्हणून मी हिरवी मिरची ठेवलेली, ह्याच्यामुळे पण मस्त असा फ्लेवर आलेला आहे तो छान। नंतर ह्यावरती असं लांबडा लांबडा चिरलेलाच कांदा पण ठेवून घेतलेला आहे आणि टोमॅटो ठेवून घेतले। बघा कसं भारी दिसतंय, रंगीबेरंगी, म्हणजे पिझ्झा असल्यासारखंच दिसते। नंतर ह्यावरती तर आपल्याला काय टाकायचं आहे बघा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची। नंतर थोडंसं लाल तिखट टाकूया, थोडंसं मीठ टाकूया, आणि बघू शकताय कसलं भारी दिसायला लागले आत्ताच। आता ह्यावरती माझ्याकडे जे चीज होतं की नाही ते मी खिसून टाकलेलं आहे, हे फ्रीजमध्ये ठेवलेलं थोडंसं राहिलेलं ते, आणि ते कठीण झाले म्हणून जरा खिसताना जरा ताप होतोय मला, तरी पण मी व्यवस्थित खिसलं आणि ह्यावरती टाकलेलं मेल्ट मस्तपैकी झालेलं बरं का। पण हे आता ह्यावरती एक ताट झाकलं मी एक 1-1.5 मिनिटांसाठी, तर बघू शकताय मस्त असा आपला होममेड पिझ्झा तयार झाला आहे। नंतर पिझ्झा कटरनंच मी कट पण करून घेतलं बरं का। चला तर मग ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।